आणि आता पाहणार आहोत पुणे शहर त्याचबरोबर जिल्ह्याभरातील टॉप 9 बातम्या। पुणे शहरातील हुडहुडी कायम, शहरातील पारा 10 अंशांच्या खाली, तर शिवाजीनगर भागामध्ये 8.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। पुणे महापालिकेचा मिळकत कर बुडवणाऱ्यांवर कारवाई, 18 दिवसांमध्ये 27 मिळकती सील, 317 जणांकडून 40 कोटी 68 लाख रुपयांची थकबाकी वसूल। भाड्याच्या घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, पुणे विभागातील 6294 घरांसाठी 68,000पेक्षाही अधिक अर्ज करण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। पारव्यांना धान्य टाकणाऱ्यांवर कारवाई, आतापर्यंत 28,000 रुपयांचा दंड वसूल, मोठ्या कारवाईची शक्यता, विविध 38 प्रकरणांमध्ये दंड वसूल। पुण्यामधील निवडणुकीमुळे खोळंबलेल्या 511 कोटींच्या कामांना सुरुवात, जिल्हा परिषदेच्या 4176 कामांचा मार्ग मोकळा। दिवाळीनंतर घाऊक आणि किरकोळ बाजारामध्ये पोह्यांच्या दरामध्ये वाढ, सामान्यांचा नाश्ता देखील महागला, किलोमागे 5 ते 7 रुपयांची वाढ। आरटीई प्रवेशाची प्रक्रिया डिसेंबरमध्येच सुरू करा, आम आदमी पक्षाच्या पालक युनियनची शिक्षण आयुक्तांकडे मागणी। मावळमधील ब्रिटिशकालीन वडगाव पोलीस ठाण्याचे नवीन इमारतीमध्ये स्थलांतर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता प्रशस्त जागा उपलब्ध। पुणे लोणावळा लोहमार्गावरील 3ऱ्या आणि 4थ्या ट्रॅकला गती मिळणार, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे राज्य सरकारसोबत बैठक घेणार।